4 प्रभाग समिती सभापतींची मुदत संपली. अवघ्या 19 दिवसांचा कार्यकाळ, लवकरच नवीन निवडी. सांगली महापालिकेची प्रभाग समिती सभापतींची मुदत 31 मार्च रोजी संपली आहे. त्यामुळे या 4ही रिक्त जागांवर नवीन निवडी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं लवकरच विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तांची मान्यता आल्यानंतर या सभापती पदांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान मुदत संपली असली तरीही विद्यमान सभापती एप्रिल महिन्यातील समितीच्या पहिल्या बैठकीपर्यंत सभापतीपद धारण करणार आहेत. महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 1, 2, 3, 4 या सभापती पदासाठी 13 मार्च 2026 रोजी निवडी झाल्या. या 4ही सभापतींच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. प्रभाग समिती क्रमांक 1 या सभापतीपदी अश्विनी कोळेकर, 2च्या सभापतीपदी वैशाली गवळी, 3च्या सभापतीपदी माया गडदे आणि 4च्या सभापती अश्विनी कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वास्तविक महापालिका अधिनियमामधील तरतुदीनुसार या 4ही सभापतींचा कार्यकाळ 31 मार्च रोजी संपुष्टात येतो आहे. महापालिका अधिनियमातील 29 अ मधील 4 पोट कलम उपखंड अ मध्ये प्रभाग समित्यांचे सदस्य प्रत्येक सरकारी वर्षातील आर्थिक वर्ष पहिल्या सभेत त्यांच्यामधून सभापती निवडून देतील आणि तो लगतच्या सरकारी वर्षातील पहिल्या सभेपर्यंत ते पद धारण करतील अशी तरतूद केली आहे. यात सरकारी वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च असे गृहीत धरले आहे. यानुसार विद्यमान 4 समिती सभापतींची मुदत 31 मार्च 2026 रोजी संपली आहे. मात्र नियमानुसार ते एप्रिल महिन्यातील समितीच्या पहिल्या सभेपर्यंत सभापतीपद धारण करणार आहेत. या 4ही प्रभाग समिती सभापती निवडीसाठी प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्तांना कळवले जाणार असून विभागीय आयुक्तांकडून नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. लवकरच नवीन सभापती निवडी पार पडतील. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.